आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. शिवथर येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडणारी टोळी गजाआड. सातारा तालुक्यातील शिवथर येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडून 12,06,000ची रोकड चोरून फरार झालेल्या आंतरराज्य टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं केवळ 12 तासांमध्ये मध्य प्रदेशातून जेरबंद केलं. पोलिसांनी तब्बल 700 किलोमीटरचा पाठलाग अवघ्या 7 तासात करत हरियाणा पोलिसांच्या मदतीनं तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातून 11,19,000 रुपये गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की 6 रोजी शिवथर येथील एटीएम अज्ञातांनी गॅस कटरने फोडून 12 लाखांची रोकड लंपास केली होती. घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी एलसीबीला तातडीनं गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरचे, रोहित फारणे आणि पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 तपास पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासताना दिल्ली नंबरची संशयित गाडी दिसून आली. संशयित टोळी हरियाणातील मेवात भागातील असल्याचे स्पष्ट झाले. चोरटे मेवात हरियाणाकडे निघाल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी तात्काळ पाठलाग सुरू केला. त्यावेळी आरोपींची गाडी सुमारे 250 किलोमीटर पुढे होती. पोलीस अधीक्षक दोशी यांनी धार व इंदोर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज पाठवले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी हसमुद्दीन अल्लाह बचाए खान वय वर्ष 54 राहणार राजस्थान, सलीम मुल्ली इस्ताफ वय वर्ष 25 राहणार हरियाणा आणि राहुल रफिक वय वर्ष 30 राहणार हरियाणा. मूळचे ट्रक चालक असून राजस्थान, हरियाणा, गुजरात, आसाम, कर्नाटक आदी राज्यांमध्ये एटीएम फोडण्याचे जुने गुन्हे त्यांच्या नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 11,99,000 रुपये, क्रेटा कार व एटीएम फोडण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश गरजे करत आहेत. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.